मित्रांनो नमस्ते. हे बघा नारळाचं झाड, माझ्या शेतातील नारळ झाड, उंच उंच झाडी. हे उंच उंच झाड पाहून असे डोळे दिपतात. खरं तर नारळ 2 मुलं आलेली आहेत नारळ काढण्यासाठी. म्हणजे आम्ही ते नारळ विक्रीला दिलेले आहेत. ते मुलं ते मार्केटमध्ये जाऊन विक्री करतात, त्यांचा स्टॉल असेल बहुतेक. तर ते त्यांच्या टेक्निकनुसार ते नारळ काढतात. तसं तर हे नारळ काढणं म्हणजे रिस्की काम आहे. 2 मुले आलेली आहेत. एक मुलगा दोरी घेऊन वरती म्हणजे नारळाच्या झाडावरती चढलेला आहे आणि एक मुलगा खाली दोरी पकडून उभा आहे. तर आता तो वर गेलेला मुलगा म्हणजे ती दोरी आणि जो नारळाचा घड आहे त्याला ती दोरी बांधलेली आहे. ती दोरी म्हणजे नारळाची जी फांदी आहे त्या फांदीमध्ये ओवून घेतलेली आहे. आता जसं जसं तो नारळ म्हणजे तो घड तोडेल आणि तोडल्यानंतर त्या घडाचं वजन हळूहळू खाली येईल, तसं तसं हा खालचा मुलगा दोरीवर हळूहळू दोरीवर ढिल्ली करेल, म्हणजे ढिल्ली करेल. तसं तसं तो गड खाली येईल. तुम्ही पाहू शकता. आता प्रत्यक्षात तुम्ही लाईव्ह बघा कसं नारळ काढले जातात. बघा हे सुटलेला आहे, गड तोडलेला आहे त्यांनी कोयत्याने. तर हळूहळू तो गड खाली येत आहे. हळूहळू बघा किती मस्त स्थितीमध्ये काढलेला आहे त्यांनी, व्यवस्थित काढलेला आहे. कुठेही नारळ तुटलेला नाही किंवा एखादा नारळ इकडे तिकडे झालेला नाही. पूर्ण गड त्यांनी खाली घेतलेला आहे, व्यवस्थित घेतलेला आहे. आणि यानंतर आता या नारळाचे काय 2-4 नारळ आम्ही घरी ठेवणार पाण्यासाठी. तर या नारळाचं पाणी म्हणजे आरोग्यासाठी छान असतं. आणि शेजारी बघा गहू आहे, एक लिंबूचं झाड आहे. म्हणजे आमचा परिसर सगळा हिरवा आहे. हिरव्या हिरव्या शेतामध्ये खूप येते मजा. करू नका शेतकऱ्यांना कधीच हिशोबातून वजा. करू नका शेतकऱ्यांना कधीच हिशोबातून वजा. बघा मित्रांनो हे नारळ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.